भक्तरक्षण आणि दुष्ट संवारण करण्यासाठीच भगवंताने अवतार घेतला असे प्रतिपादन हरिभक्तपरायण राकेश अण्णम महाराज यांनी श्री दिगंबर मुनीनाथ महाराजांच्या 50व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या काला कीर्तनाप्रसंगी उपस्थित भाविक भक्तांना सांगितले। श्री दिगंबर मुनीनाथ महाराजांचा 50वा पुण्यतिथी महोत्सव 19 मार्च ते 26 मार्चपर्यंत साजरा करण्यात आला। त्यात पुण्यतिथी महोत्सवाची सांगता हरिभक्तपरायण राकेश अण्णम महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने करण्यात आली। यावेळी आपल्या कीर्तनात पुढे प्रबोधन करताना त्यांनी सांगितले की ज्या वेळी पृथ्वीतलावर पापाचा उद्रेक झाला त्यावेळी भगवंतांनी अवतार घेऊन भक्तांचे रक्षण आणि दुष्टांचा संहार केला। भक्त रक्षणासाठीच भगवंतांना दशावतार घ्यावा लागला। यावरून धर्मरक्षण हेच भगवंताचे अवतार घेण्याचे मुख्य कारण आहे असे त्यांनी सांगितले। म्हणून भाविक भक्तांनी भगवंतांचे नितांत स्मरण करून भगवंत भक्तीचा भुकेला आहे असे प्रबोधन केले। सदर काल्याच्या कीर्तनाप्रसंगी विष्णू कारंपुरी महाराज, श्रीनिवास शिलवेरी, श्रीनिवास कुसूरकर, नागनाथ कारंपुरी यांच्यासह भाविक भक्त बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।